संपूर्ण तळ कोकणाला लाभलेली समृद्ध नैसर्गिक वनसंपदा हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. अरबी समुद्राच्या किनारपट्टीलगत वसलेले कुणकेश्वर महादेव मंदिर हे केवळ आध्यात्मिकच नव्हे तर नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टीनेही महत्वाचे धार्मिक पर्यटन असल्याचे प्रतिपादन अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेशजी इंगळे यांनी केले. तळ कोकणातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथे महेशजी इंगळे यांनी सहमित्र परिवारासह कुणकेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी कुणकेश्वर महादेव मंदिर देवस्थान समितीच्या वतीने देवगडचे तहसीलदार राजशेखर पवार यांच्या हस्ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेशजी इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्यासह मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गुगे यांचा कृपावस्त्र व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना महेश इंगळे म्हणाले की अध्यात्म, निसर्ग आणि शांततेचा संयम असलेले कुणकेश्वर महादेव मंदिर हे कोकणातील धार्मिक पर्यटनाचा महत्वाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या कार्यक्रमास कुणकेश्वर महादेव देवस्थान समितीचे अध्यक्ष एकनाथ तेली, उपाध्यक्ष गणेश वाकळे, सचिव हेमंत वातकर, खजिनदार उदय पेडणेकर, पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, पत्रकार बांधव तसेच स्वामी सेवेकरी उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी श्री वटवृक्ष स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.